अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले। कुरुंदकरवर अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला, तर राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। सबळ पुराव्यांच्या अभावी राजू पाटीलची सुटका करण्यात आली। पोलीस पुरावे गोळा करण्यात अयशस्वी ठरल्यानं कोर्टानं फटकारलं। दरम्यान कुरुंदकर आणि अन्य 2 आरोपींना 11 एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आता मुख्य आरोपी असलेल्या अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले, तर सबळ पुराव्यांच्या अभावी राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। कुरुंदकरवर अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला। दरम्यान पोलीस पुरावे गोळा करण्यात अयशस्वी ठरल्यानं कोर्टानं यावेळी फटकारलं। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, अतिशय महत्त्वाचा निकाल कोर्टाने दिलेला आहे। अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले, मात्र राजू पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। कोर्टाने निकाल देताना काय काय म्हटलं? नक्कीच आजचा जो हा निर्णय होता तो खूप महत्त्वपूर्ण निर्णय होता। 9 वर्ष हा खटला कोर्टामध्ये चालला। एकंदरीत 2016ला हत्या झाल्यानंतर 2 वर्षानंतर आरोपींना अटक करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून। तोपर्यंत जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यात यशस्वी झाले होते आरोपी। यामुळे कोर्टाने सर्वात पहिला पोलिसांना फटकारले आहे की एकतर दोष सिद्ध करण्यासाठी जे पुरावे लागतात ते न लागल्यामुळे, म्हणजे मृतदेह जो आहे तो भेटलेला नाहीये, यामध्ये जो वेळ लागला गुन्हा दाखल करण्यासाठी आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी, यामुळे हे पुरावे नष्ट करण्यात आरोपींना यश आलं। त्याच्यानंतर टेक्निकल बाजू घेऊन पोलिसांनी नंतर हे आरोप सिद्ध केलेले आहेत। यामध्ये आरोपी क्रमांक 2 जे आहेत राजू पाटील, हे मात्र कोणत्याही याच्यामध्ये अडकलेले दिसून येत नाहीये। त्यांच्या विरोधात जे पुरावे पोलिसांना सादर करता आलेले नाहीयेत। प्रत्यक्ष हत्येच्या कटात किंवा हत्येमध्ये त्यांचा कोणताही पुरावा राजू पाटलांच्या विरोधात न सापडल्याने त्यांना निर्दोष आज कोर्टाने मुक्त केलेला आहे। आज त्यांना जामीन मिळून जाणार आहे। परंतु आरोपी क्रमांक 1 अभय कुरुंदकर आणि इतर 2 आरोपी यांना दोषी मानलेला आहे। याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहेत अभय कुरुंदकर यांनी अपहरण, तसंच हत्या आणि हत्येनंतर पुरावे नष्ट करणे, तसेच शासकीय कागदांमध्ये फेरफार करणे, खोटे दाखले तयार करणे, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत, ते सिद्ध झालेले आहेत। परंतु या संदर्भातली जी सुनावणी आहे ती 11 एप्रिलला दुपारी 3 वाजता न्यायाधीश देणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे 2 आरोपी आहेत त्यांनी त्यांच्या हत्येच्या कटात सहभागी नसले तरी त्यांनी हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे मदत केली, यामुळे त्यांच्यावर देखील दोष लावण्यात आलेले आहेत। नक्की स्वाती, त्यामुळे 11 एप्रिलला कुरुंदकर आणि अन्य दोघांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले। कुरुंदकरवर अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला, तर राजू पाटीलची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली। पोलीस पुरावे गोळा करण्यामध्ये अयशस्वी ठरल्यानं कोर्टानं फटकारले। दरम्यान कुरुंदकर आणि अन्य 2 आरोपींना आता 11 एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे।